कशा मजेत ना? मजेतच असेल. तर आता मी चाललो रत्नागिरीमध्ये पुण्याच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आता वाजले 11:30. बघूया किती वाजता टाईम लागतो तो. मी 11:30 वाजता आपल्या पाटील दिवसापासून जातोय, निघालोय. चला तर बघ माझ्याबरोबर गणपतीपुळे. आपण आलो आहे दाभोळमध्ये. दाभोळ ते आता झोपावे फेरीबोट आहे. फेरीबोट जे झोपावे ना आता येईल 5-10 मिनिटात. मग आपण त्या बोटीतून आपली गाडी टाकू आणि पलीकडे जाऊ. चला तर मग आता पुढचा रस्ता बघू. का अचानक तो आता भेटलेला आहे दर्पण आमचा. गेट काढतो एक कार कर. एकटाच आलास तू आता? कुठे जाणार? गॉगर अजून तवसाळ नाही. असतं असतं बरं झालं असतं, जोडीने भेटला असतं तू. चल बोट ती आली, फेरीबोट आली. त्याला हो काय. तर आत्ता आपले बोट चालवणारे आलेत का दादा? नाव काय दादा तुमचं? हां. किती वेळात जाते इथून आपली बोट? 5 मिनिटात दाभोळ ते झोपावे. बघा कसं आहे आराम करायला. दिवसाला दादा किती फेऱ्या होतात तुमच्या? 36. येऊन जाऊन 36 ना? दर्पण शेठ तर आत्ता मी पोचलो आहे तवसाळच्या जेटीवर आणि फेरीबोट 1 मिनिटासाठी निघून गेले. तर झोपावे दाभोळच्या इथला झोपावे ते तवसाळ 1.5 तासात हा अंतर कापला आहे. आणि 1 मिनिटासाठी आता जेटी गेले. आता येईल 2:45ची जेटी आहे. तर जेटी आल्यानंतर आता आपण पुढचा प्रवास करणार आहोत. चला इथेच थांबूया आधी. एकदम खाली खाली आहे.
गर्दी नसेल तिथे तिथे घ्यायची मस्त घे ना. चला मंडळी, आपण आता गणपतीपुळ्याला आलेलो आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे चांगलं. तर मंदिरात मोबाईल कॅमेरा वापरण्यासाठी अलाउड नाही. तर चला आपली रजा घेतो, इथेच थांबतो.